नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत तुम्हा आम्हा सगळ्यांना आवडणारा महाराष्ट्रातील जगप्रसिद्ध ओळख असणारा असा हा पदार्थ, तो म्हणजे वडापाव. तर तो कसा बनवायचा आहे ते आपण स्टेप बाय स्टेप बघूया. त्यासाठी लागणार आहेत अर्धा किलो बटाटे. 3 शिट्ट्यांमध्ये ही बटाटी मी उकडून घेतलेली आहेत आणि छान त्याची साल काढून बारीक त्याच्या फोडी करायचे. आणि हा हिरवा मसाला घेतलेला आहे चटणीसाठी. आलं लसूण मिरची कोथिंबीरचा हा ठेचा बनवला आहे. बटाटा वड्यासाठी खमंग अशी फोडणी तयार करायची. त्यासाठी मी 1 टीस्पून धणा, क्रश केलेले धणे येथे ते घेतलेले आहेत. पाव टीस्पून मेथी दाणे घेतलेले आहेत. पाव टीस्पून मोहरी घेतलेली आहे. पाव टीस्पून जिरं घेतलं आहे आणि चिमूटभर हिंग घेतलेलं आहे. तर हे सगळं मी फोडणीला घालणार आहे आणि मस्त अशी फोडणी तडतडली की मग त्यात आपल्याला हिरवा मसाला, जो आलं लसूण मिरची कोथिंबीर याने बनवलेला तो मसाला आहे, तो आपण यात परतून घेणार आहेत. मस्त अशी खमंग फोडणी तडतडली की मग त्यात आपण फ्रेश एकदम ताजे असे 10-12 कढीपत्त्याची पानं घालायचे. त्याने एकदम छान अशी चव येते आणि सुगंध पण तेवढाच मस्त येतो. आलं लसूण मिरची कोथिंबीर याची ही पेस्ट घातली आहे. 2 चमचे घालायची आहे ती. पाव टीस्पून हळद, फोडणीला चिमूटभर हिंग घालायचं आहे. छान सगळी फोडणी मस्त अशी खमंग परतून घ्यायची आहे. परतून झाली की मग त्यात उकडलेली बटाटी घालायची आहेत. आता आपण उकडलेली बटाटी सोलून बारीक चिरायची आणि मग ती फोडणीला घालायची. तर बटाटी फोडणीला घालून छान परतून घ्यायची. जर त्यात मोठ्या फोडी दिसल्या त्या आपण चमच्याने स्मॅश करून घ्यायच्या, म्हणजे वडापावचे गोळे जेव्हा आपण बनवतो तेव्हा ते पटकन असे परफेक्ट बनतात. भाजीमध्ये चवीपुरता मीठ घालून मस्त अशी परतून घ्यायची भाजी. मस्त खमंग अशी वडापावची भाजी आपली बनलेली आहे. वडापावची भाजी थोडी झणझणीतच पाहिजे, म्हणजे वडापावला छान चव येते. मस्त अशी भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे आणि परतून घ्यायचं आहे. कोथिंबीरचा पण एक छान सुगंध वडापावला येतो. त्याने पण चव अप्रतिम लागते वडापावची. तर कोथिंबीर घालायला विसरू नका. ती पण छान अशी भरपूर कोथिंबीर घाला. आता मी सगळी भाजी आहे छान परतून घेते. आपली भाजी आता तयार झालेली आहे. भाजी थंड झाली की मग आपण गोळे बनवायला घेऊया. गोळे जे आहेत ते मी चपटे असे करून घेणार आहे. तुम्हाला जर गोल आकाराचे गोळे हवे असतील तर तसे बनवा. हे बघा, अशा पद्धतीत मी गोळे बनवून घेतलेले आहेत. सगळे गोळे एकाच साईजचे आहेत, तुम्ही बघू शकता. आणि अर्धा किलोमध्ये मीडियम साईजचे 10-12 वडे सहज होतात. वड्याला लागणारं बॅटर तयार करायला घेऊ. त्यासाठी लागणार आहे 1.5 वाटी बेसन पीठ. बेसन पीठ चाळून घ्यायचं, म्हणजे जेव्हा आपण पीठ भिजवतो तेव्हा त्यात गुठळ्या होत नाही, सहज असं भिजवलं जातं. त्यासाठी आपल्याला पीठ चाळून घ्यायचे. चवीपुरतं मीठ घेतलं आहे. पाव टीस्पून हळद घेतली आणि मिरची पूड घेतले 1 टीस्पून. मिरची पावडर नसेल घालायची तर स्किप करू शकता, पण मिरची पावडर घातली तर थोडंसं वेगळी टेस्ट लागते, मस्त लागतं ते पण. घरच्या घरी वडेपाव खायचे, त्याच्यामुळे मी काही ह्यात सोडा घातलेला नाही आहे. तुम्हाला जर सोडा घालायचा असेल तर सोडा घालू शकता. पीठ भिजवताना पाणी हळूहळू करून घालायचे. जेवढं लागेल तेवढंच पाणी घालायचे. एकदम पाणी घालू नका, नाहीतर पीठ पातळ होईल. बॅटर आहे ते जास्त पातळ पण नाही ठेवायचं आणि जास्त घट्ट पण नाही ठेवायचं. मीडियम असं बॅटर बनवून घ्यायचं. थोडंसं अजून मी ह्यात पाणी घालते. बॅटर आहे ते मिनिटभरासाठी चांगलं फेटून घ्यायचं आहे. ते पीठ छान हलकं होतं आणि
वडे तळताना खूप छान असे तळले जातात. वडे क्रिस्पी होण्यासाठी आता मी ह्यात 1 टीस्पून तांदळाचं पीठ घालणार आहे आणि ते सुद्धा छान फेटून घ्यायचं आहे. पीठ चांगलं भिजवून घ्यायचं आहे, छान फेटून घ्यायचं आहे. मिनिटभर ते एकदम चांगलं फास्टमध्ये मिक्स करून घ्यायचं, म्हणजे चांगलं फेटलं जातं आणि छान असं हलकं असं पीठ होतं. हे बघा, अशा प्रकारे त्याची कन्सिस्टन्सी ठेवा. आता आपण वडे तळायला घेऊ. त्यासाठी कढईत तेल ठेवायचे गरम करायला आणि कडकडीत असं तेल तापलं की मग मीडियम गॅसवर वडे तळून घ्यायचे. बटाटा वड्याचे वडे ते एका साईजचे बनवलेले आहेत, मीडियम साईज आहे ही. आणि आता एक एक करून मी ते तळून घेणार आहे. तर पहिल्यांदा मी ह्या मिरच्या तळणार आहे, बेसनच्या मिरच्या. त्या पण छान लागतात. तर मिरची मध्ये कापायची, त्यात मीठ भरायचे आणि मग ह्या बेसनमध्ये घोळून त्यात डीप फ्राय करायचे. ह्या एकदा करून बघा, खूप छान लागतात ह्या पण मिरच्या. त्यातलं जर तिखट असतील तर त्यातली बी काढायची. पोपटी कलरच्या मिरच्या घ्यायच्या फ्राय करायला, ते तिखट लागत नाही पण टेस्टी लागतात. ह्या मिरच्या मस्त अशा क्रिस्पी तळून झालेल्या आहेत. आता आपण वडे तळायला घेऊया. हे बघा, मस्त अशा दिसत आहेत, कलर पण छान आलेला आहे त्यांना. मिरच्या अशाच पण तळू शकतात. त्याच्यामध्ये मिरच्यांच्या मध्ये चीर पाडायची, त्यात मीठ भरायचं आणि मग त्यात तळून घ्यायच्या. या तळून झालेल्या आहेत मिरच्या. आता मी एका प्लेटमध्ये काढून घेते. तळताना त्यातलं तेल आहे ते निथळून घ्यायचं आहे. आता आपण बटाटे वडे तळायला सुरुवात करूया. त्यासाठी मी एक एक वडा बॅटरमध्ये घालणार आहे. छान असं सगळीकडून त्याला बॅटर लागेल असं घोळून घ्यायचं आहे. वडे तळताना हाताला चटका बसू नये किंवा हातावर तेल येऊ नये म्हणून मी नेहमी चमच्याने वडे सोडते. तर तुम्ही पण असं करून बघा, चमच्याने वडे सोडा, म्हणजे हाताला चटका लागणार नाही. आणि व्यवस्थित असे डीप फ्राय करून घ्यायचेत वडे. दोन्ही बाजूनी छान वडे तळून घ्यायचेत. बघा, मस्त असे वडे आपले तळून तयार झालेले आहेत. आता या वड्यासोबत मस्त गरमागरम वडापाव आणि त्यासोबत लसणाची चटणी. एक महत्त्वाची टीप ते म्हणजे बटाटे शिजवताना ओव्हर कुक करू नका, ते जास्त शिजवू नका. त्याने तुमची भाजी, बटाट्याची भाजी ती चिकट होणार. त्यामुळे बटाटे शिजवताना व्यवस्थित शिजवा, रेग्युलर आपण शिजवतो तशीच. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट्स करून सांगाल. रेसिपीला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. खूप खूप धन्यवाद.